पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केला जाणारा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. यंदा 2026 मध्ये अधिक मास आल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे, पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता, वडाची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवार 29 जून या दिवशी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा म्हणजेच मध्यंतरानंतर पहाटे 3:07 होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 30 जून 2026 म्हणजेच मंगळवार पहाटे 5:30 वाजता होणार आहे. उदया तिथीनुसार 29 जून रोजी पूर्ण दिवस पौर्णिमा लाभत असल्यामुळे सर्व सुवासिनींनी सोमवार 29 जून याच दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे आणि वडाची पूजा करायची आहे. सण तर समजला, पण आता पूजा कोणत्या वेळेत करावी. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा सूर्योदयानंतर सकाळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेचा उत्तम मुहूर्त हा 29 जून रोजी सकाळी 6:30 वाजून दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे. विशेष लाभ, जर तुम्हाला सकाळी आणखीन लवकर पूजा करायची असेल तर मग सकाळी तुम्ही 8:55 पासून ते सकाळी 10:40 या वेळेमध्ये पूजेसाठी अतिशय उत्तम असा मुहूर्त असणार आहे. दुपार होण्यापूर्वी वडाची पूजा संपन्न करून घेणे सर्वात फलदायी मानले जाते. आता पाहूया वडाच्या झाडाची पूजा कशी करावी. जर तुमच्या घराजवळ वडाचे झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचे एखादं चित्र किंवा फ्रेम वगैरे जर तुमच्याकडे असेल तर ते बघून सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता. पण एक चूक अजिबात करायची नाही, ते म्हणजे वडाच्या झाडाची फांदी जी असते तर ती चुकूनही या दिवशी तोडायची नाही आणि त्याची पूजा आपल्याला करायची नाही. आता बघा, सकाळची तयारी करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, छान पोशाख घालावा, शक्य असेल तर लाल, पिवळा किंवा हिरवी साडी परिधान करावी, नटून थटून पूजेची तयारी करावी. वडाच्या झाडाजवळ किंवा घरात सर्वप्रथम पाटावर पाण्याचे शिंपडण करून शुद्ध करावे. वडाच्या खोडाला किंवा फांदीला हळद कुंकू वाहावे. वडाला अक्षदा, फूल आणि आंबे किंवा इतर ऋतू फूल अर्पण करावीत. मनोभावे धूप आणि दिवा ओवाळावा. या दिवशी देवाला आणि वडाला पुरणपोळीचा किंवा गुळाचा गोड नैवेद्य दाखवला जातो. सफेद सुती धागा घेऊन वडाच्या झाडाला गुंडाळून 5 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. पूजा पूर्ण झाल्यावर वडाची कथा ऐकावी किंवा वाचावी. शेवटी घरी आल्यावर किंवा पूजेच्या ठिकाणी इतर सुवासिनींना हळद कुंकू लावून आणि फळाचे वाण देऊन आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला वडाची पूजा जी आहे तर ती करायची असते. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. वटपौर्णिमेची पूजा जितकी श्रद्धेने केली जाते तितकीच ती शास्त्रशुद्ध पद्धतीने करणेही गरजेचे असते. नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे आपल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच या दिवशी कोणत्या 5 महत्त्वाच्या चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं म्हणजे वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा सण आहे. त्यामुळे या दिवशी सुवासिनींनी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नयेत. हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी किंवा नारंगी यासारख्या शुभ आणि प्रसन्न रंगाच्या साड्या नेसाव्यात. दुसरी चूक म्हणजे हा दिवस आपल्या सौभाग्याचा उत्सव साजरा करण्याचा आहे. त्यामुळे पूजेला जाताना केवळ साडी नेसून जाऊ नका. हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, जोडवी आणि पायात पैंजण असा पूर्ण शृंगार करूनच पूजेला बसावे. शास्त्रानुसार रिकाम्या कपाळाने किंवा अपूर्ण शृंगाराने सौभाग्याची पूजा करणे योग्य मानले जात नाही. तिसरी चूक म्हणजे अनेकांकडे घराजवळ वडाचे झाड नसते. अशा वेळी पूजेसाठी बाजारातून वडाच्या फांद्या विकत आणल्या जातात.
पण लक्षात ठेवा, शक्यतो स्वतःच्या वडाच्या झाडाची फांदी तोडू नका किंवा झाडाला इजा पोचवू नका. वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. जर तुम्हाला प्रत्यक्ष वडापाशी जाणे शक्य नसेल तर कुंडीत लावलेल्या छोट्या रोपाची किंवा बाजारात आधीच आणलेल्या फांदीची पूजा करा, पण स्वतः झाड ओरबडू नका. चौथी चूक म्हणजे वडाला सूत गुंडाळताना अतिशय काळजीपूर्वक आणि शांत चित्ताने प्रदक्षिणा घाला. सूत किंवा धागा मध्येच तुटणे शुभ मानले जात नाही. जर गर्दीमुळे किंवा गडबडीत धागा अडकून तुटला तर गोंधळून न जाता तिथेच तो व्यवस्थित जोडून घ्या आणि मनापासून देवाकडे क्षमा मागून प्रदक्षिणा पूर्ण करा. म्हणूनच पूजा करताना अजिबात घाई गडबड करू नका. पाचवं म्हणजे कुठल्याही व्रताचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा आपले मन शुद्ध असते. या दिवशी घरात किंवा पूजेच्या ठिकाणी कोणाशीही वादविवाद करू नका, रागवू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. पतीशी वाद घालणे किंवा सासू-सासऱ्यांशी उद्धटपणे बोलणे या दिवशी पूर्णपणे टाळावे. मनात सकारात्मक आणि आनंदी विचार ठेवूनच हे व्रत करावे. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काही कारणास्तव जसे की मासिक पाळी किंवा तब्येत ठीक नसणे त्यामुळे तुम्हाला पूजा करता येत नसेल तर अजिबात नाराज होऊ नका. तुम्ही घरातल्या दुसऱ्या सुवासिनींकडून किंवा तुमच्या पतीकडून वडाची पूजा करून घेऊ शकता आणि लांबूनच वडाला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ शकता. अशा पद्धतीने ह्या काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे. प्रत्येक सुवासीन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत अतिशय निष्ठेने करते. पण शास्त्रामध्ये जितके नियम पूजेचे सांगितले आहेत तितकेच नियम हे व्रत कोणी करू नये याचेही सांगितले आहे. अनेकदा माहिती नसताना किंवा केवळ जगाचा दाखवला म्हणून काही स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करतात किंवा उपवास धरतात. पण शास्त्रानुसार 3 प्रकारच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा किंवा उपवास चुकूनही करू नये. जर त्यांनी असे केले तर व्रताचे फळ मिळण्याऐवजी दोष लागतो आणि नाहक पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तुम्हीही या 3 श्रेणीमध्ये येत नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा पूजेच्या काळात तुमचे पहिली स्त्री जी आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. पूजेच्या काळात तुमचे मासिक पाळीचे दिवस असतील पहिले 4 दिवस तर तुम्ही वडाच्या झाडाला स्पर्श करू नये, पूजा करू नये आणि प्रदक्षिणाही घालू नये. सनातन धर्मात मासिक पाळी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या धार्मिक पूजेला किंवा उपवासाला परवानगी नसते. अशा वेळी काय करावे? अनेक महिलांना वाटते की उपवास तरी करावा. तर शास्त्रानुसार शरीराची शुद्धी नसल्यास उपवास धरू नये. पण तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधीपासूनच उपवास करत असाल तर तुम्ही केवळ मानसिक जप करू शकता. तुम्हाला जर पूजा करायची असेल तर तुम्ही स्वतः वडाच्या झाडाशी पूजा न करता घरातील इतर सुवासीन, सासू, जाऊ, नणंद किंवा शेजारील महिला तुमच्या नावाने वडाची पूजा करायला सांगू शकता आणि तुम्ही पूजा न करता फक्त उपवास धरू शकता. तुम्हाला तुमच्या वतीने सुताचे वेढे द्यायला सांगा, पण स्वतःच वडाला किंवा पूजेच्या साहित्याला चुकूनही स्पर्श करू नका. तिसरी स्त्री आहे ती म्हणजे घरात सुतक किंवा वृद्धी असणाऱ्या स्त्रिया. म्हणजेच काय तर सुतक म्हणजे जर कुटुंबात किंवा जवळच्या नातेवाईकात अलीकडेच कोणाचा मृत्यू झाला असेल तर वटपौर्णिमेच्या दिवसापर्यंत जर सुतकाचे दिवस संपले नसतील तर त्या घरातील स्त्रीने वटपौर्णिमेचे व्रत करू नये. आणि वृद्धी सोयर म्हणजे काय तर जर घरात किंवा कुटुंबात लहान बाळाचा जन्म झाला असेल किंवा सोयर संपलं नसेल तरीही पूजा वर्ज्य मानली जाते. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. शास्त्रानुसार सुतक किंवा सोयरच्या काळात घरातील देवता आणि निसर्गातील पवित्र वृक्ष जसे की वड, पिंपळ, तुळस यांच्यामध्ये नकारात्मक किंवा अशुद्ध ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो. अशा स्थितीत केलेली पूजा देवाला किंवा निसर्गाला स्वीकार्य नसते. उलट यामुळे घरात दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता यंदाचे व्रत सोडून द्यावे. पुढच्या वर्षी तुम्ही हे व्रत पूर्ण करू शकता. तुम्ही फक्त उपवास केला तरी चालेल पण वडाच्या झाडाची पूजा करू नका. तिसरी जी स्त्री आहे ती म्हणजे गंभीर आजारी किंवा गरोदर स्त्रिया. बघा, अनेकदा महिलांमध्ये एक अवाजवी हट्ट असतो की काही झाले तरी मी उपवास करणारच, कारण हा माझ्या पतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण सखींनो, आपल्या हिंदू धर्मात आणि शास्त्रात शरीरमाद्य खलु धर्मसाधनम असे म्हटले आहे. म्हणजेच तुमचे शरीर निरोगी असेल तरच धर्म आणि व्रत पाळला जातो. जर तुम्हाला डायबेटीस, मधुमेह, रक्तदाब किंवा इतर कोणत्याही गंभीर आजार असेल ज्यामध्ये वेळेवर औषध आणि अन्न घेणे गरजेचे असेल तर तुम्ही कडक उपवास करू नका. उपाशी राहिल्याने तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता. गरोदर माता,
तुमच्या गर्भात बाळाचे पोषण तुमच्या अन्नावर अवलंबून असते. अशा वेळी दिवसभर उपवास करणे, उन्हात वडाच्या झाडापाशी गर्दीला जाणे, प्रदक्षिणा घालताना चक्कर येणे अशा घटना घडू शकतात. यामुळे बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही उपवास जो आहे तर तो जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊन सुद्धा करू शकता. निर्जली उपवास चुकूनही तुम्ही करू नका. अशा पद्धतीने ह्या ज्या 3 स्त्रिया आहेत तर त्यांनी चुकूनही उपवास जो आहे तर तो करायचा नाही आहे. तर अशा स्त्रियांनी कडक उपवास करू नये. सकाळी उठून वडाला लांबूनच हात जोडून नमस्कार करावा, फलाहार घ्यावा. देव आणि निसर्ग कधीच आपल्या भक्ताला त्रासात पाहत नाही. भक्ती ही मनात असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.